धुळे व नंदुरबार जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी. चेअरमन तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभा संपन्न. धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 68वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली, तर संपूर्ण विषय मंजूर करण्यात आले. त्याप्रसंगी बँकेचे चेअरमन माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, उपाध्यक्ष दीपकभाई पुरुषोत्तम पाटील, संचालक आमदार शिरीषकुमार सुरपसिंग नाईक, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार श्यामदादा पाडवी, माजी आमदार शरद पाटील, भरतभाई माडी, दर्यावगीर महंत, श्यामकांत सनेर, हर्षवर्धन दैते, भगवान पाटील, राजेंद्र देसले, अमरसिंग गावित, संदीप वडवी, शिलाताई पाटील, सीमाताई रंदे, डॉक्टर संजय पाटील, आरसिंग पावरा, जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी, आर पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सिसोदे, व्यवस्थापक DN पाटील, MV कासार आदी सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित होते. त्याचबरोबर मोठ्या संख्येने सभासद वर्ग देखील उपस्थित होता. कर्जदार सभासदांनी 31 मार्च पर्यंत किंवा त्यापूर्वी खरीप कर्जाचा भरणा केल्यास केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे त्यांना 3 लाख रुपये कर्जापर्यंत 0% व्याज असेल, अशी माहिती या ठिकाणी बँकेचे चेअरमन कदमबांडे यांनी दिली. तर बँकेच्या शेतकऱ्यांनी 2024-25 या आर्थिक वर्षात चालू पीक कर्जाची एकूण 90%, मार्च व जून 2025 अखेर 92% व्याजासह कर्ज परतफेड केली. बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाठबळ दिले. शेतकऱ्यांना कायम मदतीचा हात यापुढे देखील दिला जाईल, असे देखील त्यांनी सांगितले. तर बँक शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी असून धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये बँक शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे चेअरमन कदमबांडे यांनी सांगितले. तर अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सदर वार्षिक सभा पार पडली. यांचा तिघांचा आता कॉन्ट्रीब्युशन आपल्या बँकेत आहे. त्यावेळेला सरकारी अधिकारी घ्यावा लागतो. या पूर्वीच्या काळी अशी परिस्थिती होती की एक सर्वव्यवस्थापक बँक सांभाळत होता, परंतु आता जो अधिकारी आहे त्याला सहकार्याचं ज्ञान पाहिजे, त्याला RBIचे नियमांचं ज्ञान पाहिजे, त्याला नाबार्डच्या नियमांचं ज्ञान पाहिजे. या पार्श्वभूमीवर जवळपास 150 केसेस अशा आहेत की ज्या 140 केसेस आहेत. 140 केसेस या कोर्टामध्ये आहेत आणि सब 20 माणसांची वसुली आपल्याला मोठी अवघड आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना ठेवणं आपल्याला गरजेचं होतं आणि म्हणून आजच्या बँकेच्या मिटिंगमध्ये आम्ही सर्व संचालक मंडळाने याच्यावर चर्चा केली आणि धीरज चौधरींना मुदतवाढ द्यायची किंवा नाही याबाबतचे एक ठराव करून पूर्ण अधिकार आम्ही आमचे चेअरमन साहेबांना या ठिकाणी दिलेला आहे. मला विश्वास आहे आमच्या सगळ्यांच्या साक्षीने जो ठराव आपल्या जनरल मागच्या सर्वसाधारण सभेत झालेला आहे त्या ठरावाचा अवमान होणार नाही आणि आजही आपण परिस्थिती मांडली. त्या